एक तिथे जो स्थानिक आदिल नावाचा एक तरुण होता, त्यांनी या पर्यटकांना देखील जेव्हा आतंकवादी आले, पर्यटकांना देखील ताबडतोब काही लोकांना त्यांनी तिथून खाली जायला सांगितलं आणि शेवटी एका आतंकवाद्याची बंदूक त्यांनी खेचली आणि बंदूक खेचत त्याला, म्हणजे कारण पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा, म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेक्याने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला. त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो. आपले कार्यकर्ते तिथे गेले, त्याला देखील एक परिवाराला त्याच्या 5 लाख रुपयाची मदत केली आणि त्याचं जे मोडकळीस आलेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं त्याला पुन्हा बांधून देतील.